गोष्ट दुसरी. खरा शूरवीर कोण? त्या भल्या मोठ्या शिशवी वृक्षाच्या झाडावर चढून राजा विक्रमादित्यने पुन्हा त्या वेताळाला पकडले. वेताळाला खांद्यावर टाकून तो पुन्हा त्या तांत्रिकाच्या दिशेने चालू लागला. काही पावलं चालल्यावर पुन्हा वेताळाने अचानक बोलायला सुरुवात केली. मला ना तुझं कौतुक करावंसं वाटतं विक्रम. या इतक्या भयाण अंधारात जंगलात तेही एकटाच मला खांद्यावर घेऊन जातोयस. वा विक्रम, तू शूर आहेस यात काही वाद नाही. पण तुला आणखी भीती वाटू नये म्हणून मी तुझ्या मनोरंजनासाठी एक गोष्ट सांगतो. पण नियम माहीत आहे ना विक्रम, मी गोष्ट सांगत असताना मध्ये एक शब्दही बोलायचा नाही. जर तू बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर निघून जाईन. तर गोष्ट अशी आहे की. असं म्हणून वेताळ विक्रमादित्यला गोष्ट सांगू लागला. या पृथ्वीवर शोभावती नावाचं एक नगर आहे. खूप सुंदर आहे, अगदी त्याच्या नावाला साजेसं. त्या नगरात एक राजा होता. त्याचं नाव होतं शूद्रक. त्याच्या राज्यात सर्व प्रजा आनंदाने राहत होती. सर्व प्रजा सुखी आणि समाधानी होती. का नसावी? का नसावी? शूद्रक राजा एक महान आणि हुशार शासनकर्ता होता. राजा शूद्रकवर प्रजेचा फार अतूट विश्वास होता. तिकडे माळव्यात एक वीरवर नावाचा तरुण ब्राह्मण राहत होता. त्याला धर्मवीर नावाची एक पत्नी होती. ती गर्भवती होती. आणि त्याला सत्यवर नावाचा मुलगा आणि वीरवती नावाची एक मुलगी होती. एक दिवस काही काम मिळेल या अपेक्षेने वीरवर राजा शूद्रकाकडे गेला. जेव्हा तो राज दरबारात गेला तेव्हा त्याने त्याच्या येण्याचे कारण सांगितले. त्याच्या कमरेला असलेला कमरपट्टा, त्यात खोचलेली त्याची तलवार, एका हातात पकडलेली ढाल आणि बोलताना त्याचा आत्मविश्वास बघून राजा शूद्रक फार प्रभावित झाला आणि त्याने वीरवराला काम देण्याचे ठरवले. पण जेव्हा वीरवरने त्याच्या कामाचा मोबदला म्हणून दर दिवसाला 500 सुवर्णमुद्रा मागितल्या तेव्हा राजाला धक्का बसला. पण शेवटी पुन्हा एकदा नीट विचार करून राजा शूद्रकाने वीरवराला त्याचा अंगरक्षक आणि पहारेकरी म्हणून काम दिले. दुसऱ्या दिवशी तो सकाळपासून दुपारपर्यंत रोज राजाच्या सिंह दरवाजापुढे हातात तलवार घेऊन पहारा द्यायचा आणि दुपारी 500 सुवर्णमुद्रा घेऊन जायचा. दुपारी भोजन वगैरे करून तो संध्याकाळी पुन्हा पहारा द्यायला यायचा. एक दिवस राजाला प्रश्न पडला की उदरनिर्वाहासाठी इतक्या सुवर्णमुद्रांची गरज नाही. मग हा वीरवर इतक्या साऱ्या सुवर्णमुद्रांचं करतो तरी काय? त्याचा परिवार इतका मोठा आहे की त्याला रोज 500 सुवर्णमुद्रा लागतात. का याला कोणते व्यसन असावे? राजा शूद्रक विचारात पडला. म्हणून त्याने त्याच्या एका गुप्तहेराला बोलावले आणि त्याला वीरवरवर पाळत ठेवायला सांगितले. गुप्तहेराने लगेच वेषांतर केले आणि तो वीरवराच्या मागे गुपचूप निघाला. वीरवरने नुकताच त्याचा पहारा संपवला होता आणि तो 500 सुवर्णमुद्रा घेऊन घराच्या दिशेने निघाला होता. वीरवरचा पाठलाग करत गुप्तहेर त्याच्या घरापर्यंत पोहोचला. घरी पोहोचल्यावर वीरवरने 100 सुवर्णमुद्रा घर खर्चासाठी त्याच्या गर्भवती बायकोला दिल्या. बाकीच्या 100 सुवर्णमुद्रांमधून त्याने घरच्यांसाठी कपडे, काही दागिने घेतले आणि स्वतःसाठी थोडी तंबाखू घेतली. नंतर त्याने 100 सुवर्णमुद्रा शंकर आणि विष्णूच्या पूजेसाठी खर्च केल्या आणि उरलेल्या 200 सुवर्णमुद्रा त्याने गरजू लोकांना दान करून टाकल्या. गुप्तहेराने त्वरित जाऊन राजाला सांगितले की तो रोज अशा प्रकारे त्याच्या 500 सुवर्णमुद्रा खर्च करतो. राजाला हे ऐकून आनंद झाला की त्याच्या पहारेकऱ्याला कोणतेही वाईट व्यसन नाहीये आणि तो त्याचा मोबदला योग्य प्रकारे खर्च करतो. असेच काही दिवस उलटले. कडक उन्हाळे गेले, वादळी पावसाळे गेले, तरी सुद्धा वीरवर त्याच्या कामाशी प्रामाणिक राहिला. कित्येक रात्री राजाने स्वतः उठून वीरवर काय करतो ते बघितले आणि राजाला प्रत्येक वेळेस तो अगदी प्रामाणिकपणाने पहारा देत असल्याचे दिसले.
आपण योग्य व्यक्तीची निवड केली आहे याचं राजा शूद्रकाला समाधान वाटलं. अशाच एका पावसाळी रात्री राजाला दूरवरून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. एक स्त्री खूप करुण आवाजात मोठ्याने रडत होती. राजाला प्रश्न पडला की माझ्या राज्यात कोणी दुःखी नाहीये, कोणी आजारी नाहीये, कोणाला इतका त्रास नाहीये की त्याने इतक्या मोठ्याने रडावं, कोणी इतकं गरीबही नाहीये की त्याला उपाशी पोटी झोपावं लागतं. मग ही स्त्री आहे तरी कोण? अशा भयानक वादळी रात्री इतक्या जोरात पाऊस पडत असताना ही स्त्री बाहेर बसून असा आक्रोश का करते आहे? राजा शूद्रकने लगेच वीरवरला बोलावले आणि त्याला सांगितले, वीरवर, बाहेर दूरवर कोणती तरी स्त्री रडते आहे. अशा रात्रीच्या वेळी ती का रडते आहे, ती कोण आहे, याची माहिती घेऊन ये जरा. बघ नेमकं तिथं काय चालू आहे ते. जशी आपली आज्ञा. असं म्हणत वीरवरने खबरदारी म्हणून त्याच्या कमरेला लटकवलेली त्याची कट्यार बाहेर काढली आणि तो भर पावसात बाहेर पडला. भर पावसात अंधारात रस्ता शोधत तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. बाहेर प्रत्येक क्षणाला विजा चमकत होत्या. ढगांचा गडगडाट इतका भयंकर होता की ते कधीही फुटून खाली पडतील असे वाटत होते. पावसाचे टपोरे थेंब वीरवरच्या चेहऱ्यावर सुयांसारखे बोचत होते. त्या जोरदार पावसाने वीरवरला काही क्षणातच चांगले झोडपून काढले. खराब वातावरणात देखील वीरवरने राजाच्या आज्ञेचे पालन केले. याचा राजा शूद्रकला अभिमान वाटला आणि त्याची दयाही आली. तो ही परिस्थिती कशी हाताळतो याची राजाला उत्सुकता लागली. म्हणून राजा शूद्रकने आपली तलवार घेतली आणि तो सुद्धा त्या भयंकर पावसात वीरवरच्या मागे निघाला. काही क्षणातच राजाला देखील पावसाने चांगले झोडपून काढले. वीरवर आवाजाच्या दिशेने जाता जाता नगरच्या बाहेर येऊन पोचला. नगराच्या बाहेरच एक सरोवर होतं. त्या सरोवराच्या किनारी एक स्त्री मोठमोठ्याने रडत होती आणि रडता रडता ती म्हणत होती, हे स्वामी, हे कृपाळू, हे त्यागी, मी तुझ्याशिवाय कशी जगेन? तिला असे रडताना बघून वीरवरने तिला आश्चर्याने विचारले, देवी, देवी, तुम्ही अशा विलाप का करता आहात? कोण आहात तुम्ही? काय झाले आहे? यावर ती स्त्री म्हणाली, मी पृथ्वी आहे. सध्या माझे स्वामी महान राजा शूद्रक आहे, पण येणाऱ्या 3 दिवसात त्यांचा मृत्यू होणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यासारखा राजा पुन्हा मिळेल की नाही माहीत नाही. हेच दुःख मला सतावतंय. पीडा देत आहे की माझे स्वामी राजा शूद्रक आजपासून 3 दिवसांनंतर इथे राज्य करणार नाही. आणि ती माता पृथ्वी पुन्हा आक्रोश करायला लागली. वीरवर विचारात पडला. त्याने काही क्षण विचार करून पृथ्वी मातेला विचारले, देवी, राजा शूद्रक यांचा मृत्यू रोखण्यासाठी काही मार्ग आहे का? हो, हो आहे वीरवर, आणि तो उपाय फक्त तूच करू शकतो असं मला वाटतं. स्त्रीच्या रूपात असलेली माता पृथ्वी उत्तरली, तसं असेल तर तो उपाय मला त्वरित सांगा, जेणेकरून मी लगेच त्याची अंमलबजावणी करेन. मी असताना राजाला काही झाले तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही. मी जिवंत असेपर्यंत राजाला काही होऊ देणार नाही. मुला, तुझ्यासारखा वीर आणि प्रामाणिक स्वामी भक्त कोणीही नसावा, म्हणून मी तुला हा उपाय सांगते. इथून काही अंतरावर चंडिका देवीचं मंदिर आहे. तू जर त्या मंदिरात जाऊन तुझ्या पुत्राचा बळी देवीला दिलास तर राजाचा मृत्यू होणार नाही. उलट ते आणखी 100 वर्ष जगतील. आणि तू हे काम आजच केलंस तर उत्तम. नाहीतर 3ऱ्या दिवशी राजाचा मृत्यू निश्चित आहे. देवी, त्यांचा सेवक, त्यांचा पहारेकरी, त्यांचा अंगरक्षक असल्याच्या नात्याने मी राजाचे, माझ्या स्वामींचे प्राण वाचवण्यासाठी नेहमी तयार असतो. आणि आजही आहे. मी आत्ताच जाऊन हे कार्य करतो.
तुझं कल्याण हो मुला, तुझं कल्याण हो. माता पृथ्वी म्हणाली आणि त्याच्या समोरून अदृश्य झाली. या दोघांची चर्चा राजा शूद्रक मागे लपून ऐकत होता. आता अशा परिस्थितीत वीरवर काय करतो याची उत्सुकता राजाला लागली आणि तो पुढे काय करतो याची वाट राजा बघू लागला. वीरवर लगेचच घराच्या दिशेने पळत सुटला. घरी पोचल्यावर त्याने सर्व वृत्तांत त्याच्या गर्भवती पत्नीला सांगितला. त्यावर ती म्हणाली, नाथ, राजाचे जीवन तर आपण नक्कीच वाचवायला हवे. तुम्ही एक काम करा, आपल्या मुलाला बोलावून त्याला सर्व समजावून सांगा. बघू तरी त्याचे काय म्हणणे आहे यावर. वीरवर लगेच आतल्या खोलीत गेला आणि त्याने त्याच्या लहान मुलाला सत्यवरला उठवले आणि त्यालाही घडलेली सर्व हकीकत सांगितली. आणि शेवटी तो म्हणाला, मुला, म्हणून मला तुझा बळी चंडिका देवीला द्यावा लागेल, नाहीतर तिसऱ्या दिवशी आपल्या राजाचा मृत्यू होईल. हे ऐकून सत्यवर निर्भयपणे म्हणाला, पिताश्री, माझा बळी दिल्यामुळे जर आपल्या राजाचे प्राण वाचत असतील तर तुम्ही माझा खुशाल बळी द्या. माझ्यामुळे जर साक्षात राजाला आणखी 100 वर्ष आयुष्य मिळणार असेल तर मी हे काम करायला आनंदाने तयार आहे. मी त्यांचं अन्न खाल्लंय, त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. ते उपकार फेडण्याची मला ही संधी मिळाली आहे आणि मी ही अशी अनमोल संधी सोडणार नाही. म्हणून आपण वेळ वाया न घालवता लगेच मंदिरात जाऊया. चला. वीरवरचा मुलगा उठून उभा राहिला. तू माझा मुलगा असल्याचा मला गर्व आहे सत्यावर. तू धन्य आहेस मुला, तू धन्य आहेस. वीरवराला त्याचे आनंदाश्रू आवरेना. त्याने आपल्या मुलाला खांद्यावर उचलून घेतले आणि तो मंदिराच्या दिशेने निघाला. भर पावसात अशा मध्यरात्रीच्या वेळी चंडिका मंदिराच्या दिशेने त्याच्याबरोबर त्याची गर्भवती पत्नी आणि त्याची मुलगी सुद्धा निघाली. राजा शूद्रक हे सर्व लपून बघत होता. वीरवर आणि त्याच्या परिवाराचा निर्णय बघून राजा चकित झाला. हा सर्व परिवार शूरवीरांचा आहे. राजा शूद्रकने मनात विचार केला आणि तो सुद्धा वीरवर आणि त्याच्या परिवाराच्या मागे मागे चंडिका देवीच्या मंदिराच्या दिशेने निघाला. राजा त्यांच्यापासून योग्य ते अंतर राखून त्यांचा पाठलाग करत होता. वीरवरने मंदिरात पोहोचल्यावर त्याने आपल्या खांद्यावरून सत्यवरला खाली उतरवले. त्याला देवीच्या भव्य मूर्तीसमोर खाली जमिनीवर बसवले. देवीला प्रणाम करताना वीरवरचा मुलगा सत्यवर म्हणाला, हे देवी, माझा बळी स्वीकार कर आणि आमच्या राजा शूद्रकला आणखी 100 वर्ष आयुष्य प्रदान कर. तो हे म्हणत असताना वीरवरच्या डोळ्यांतील अश्रू त्याच्या मुलाच्या मानेवर ओघळून पडले आणि पुढच्याच क्षणी वीरवरच्या हातातील तलवार त्याच्या मुलाच्या मानेवर चालले. त्याचे शरीर धडावेगळे झाले. सत्यवरचे शीर देवीच्या चरणाजवळ जाऊन पडले. रक्ताच्या थारोळ्या उडाल्या. मंदिराची जमीन त्याच्या गरम आणि ताज्या रक्ताने माखली. काही क्षण सत्यावरचा देह थडथडला आणि नंतर शांत झाला. आणि तेवढ्यात मंदिरात आकाशवाणी झाली, वीरवर, तुझ्यासारखा स्वामी भक्त संपूर्ण भूतलावर नाहीये. आपल्या राजासाठी तू आपल्या गुणी पुत्राचे बलिदान दिले. धन्य आहेस तू वीरवर, धन्य आहेस. तुझ्यासारखा निष्ठावान शोधूनही सापडणार नाही. या सर्व गोष्टी राजा शूद्रक लपून बघत होता आणि ऐकत होता. तेवढ्यात त्याने बघितले की वीरवरची मुलगी वीरवती तिच्या भावाच्या पडलेल्या मस्तकापाशी गेली आणि त्याचे धडावेगळे झालेले मस्तक छातीशी कवटाळून ती मोठ्याने आक्रोश करू लागली. मोठमोठ्याने दुःखात रडू लागली. तिच्या भावाच्या तुटलेल्या मस्तकातून रक्ताच्या धारा तिच्या कपड्यावर वाहू लागल्या आणि अचानक एक मोठा अचका देऊन ती रडायचं थांबली आणि ती खाली जमिनीवर कोसळली.
हे बघून वीरवरची पत्नी धावत तिच्या शेजारी गेली आणि तिला समजले की भावाच्या वियोगाने तिच्या मुलीने प्राण सोडले आहेत. हे बघून वीरवरची पत्नी म्हणाली, नाथ, राजाचे प्राण तर वाचले, आपण राजाचे कल्याण केले, पण आता आपला मुलगा नाही राहिला. त्याच्या दुःखात आपल्या मुलीनेही तिच्या प्राणाचा त्याग केला. माझी दोन्हीही मुलं अशी माझ्या डोळ्यांसमोर मेली. मग मी जिवंत राहून काय करू? माझ्यासारख्या मूर्ख स्त्रीने तर आधीच्या राजाच्या कल्याणासाठी आपले मस्तक अर्पण करायला हवे होते. का नाही केले मी? पण मला आता ती संधी द्या. मी तुम्हाला विनंती करते की मला माझ्या मुलांच्या शरीराबरोबर अग्निप्रवेश करू द्या. माझी तुम्हाला ही एकच प्रार्थना आहे ना, एकच प्रार्थना. तिने वीरवर समोर हात जोडले. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रूच्या धारा वाहत होत्या. नाही धर्मवती, असे पाऊल उचलू नकोस. वीरवरने तिला हर तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. त्याच्या गर्भवती बायकोची परिस्थिती आधीच नाजूक होती आणि त्यात तिने आपल्या दोन्ही अपत्यांचा मृत्यू बघितला होता आणि आता ती स्वतः प्राणत्याग करायच्या विचारात होती. वीरवर तिला समजवण्यात असमर्थ ठरला. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी सुद्धा प्राण आधीच का त्यागले नाहीत. कोणाच्या मृत्यूने जर आपल्या राजाचं कल्याण होणार असेल तर त्यात माझाही मृत्यू हवा, माझेही बलिदान हवेच. मी माझे प्राण आधीच त्यागायला हवे होते. मी सुद्धा आता मागे राहणार नाही, पण आधी मी तुझी इच्छा पूर्ण करतो. मला थोडा वेळ दे. असे म्हणत वीरवरने मंदिरात यज्ञासाठी असलेली लाकडं जमा केली आणि चिता तयार केली. त्यावर त्याच्या दोन्ही मुलांचे शव ठेवले आणि चिता पेटवून दिली. चिता पेटल्यावर वीरवरची पत्नी आधी त्याच्या पाया पडली. नंतर देवी समोर हात जोडले आणि देवीला म्हणाली, हे देवी, मला आशीर्वाद दे की पुढच्या जन्मी हेच मला पती म्हणून मिळू दे आणि हीच मुलं माझ्या पोटी जन्माला येऊ दे. मी माझे शरीर आणि प्राण तुला अर्पण करते आहे, जेणेकरून तू राजाचे आणखी कल्याण करशील. आणि देवीला शेवटचा प्रणाम करून तिने त्या भयानक पेटलेल्या चितेच्या ज्वालांमध्ये उडी मारली. तिने इतक्या सहजतेने उडी मारली की जणू पाण्यात उडी मारावी. तिच्या अग्निप्रवेशानंतर वीरवर स्वतःशीच म्हणाला, आकाशवाणीनुसार राजाचे काम झाले आहे. त्यांना 100 वर्षांचे आयुष्य मिळाले आहे. माझ्यावर राजाचे जे उपकार होते त्याची परतफेड झालीये. मी त्यांचं जे मीठ खाल्लं होतं त्यातून मी ऋणमुक्त झालो आहे. मग मी एकटाच जगून काय करू? माझ्या सर्व प्रिय व्यक्तींनी माझ्या डोळ्यांदेखत प्राण सोडले आहेत आणि मी लाचारासारखा बघत राहिलो. माझ्यासारखा दुर्दैवी या जगात कोणीच नसेल आणि जगूनही काय करू? कोणासाठी जगू? का नाही मी सुद्धा स्वतःचे प्राण देऊन देवीला प्रसन्न करून घेऊ? वीरवरने विचार केला आणि शेवटी मनाशी ठाम निश्चय करून तो चंडिका देवीच्या भव्य मूर्तीसमोर हात जोडून उभा राहिला आणि देवीची स्तुती करू लागला. हे देवी, हातात शूल धारण करणारी, महिषासुरमर्दिनी, जगतजननी, तुझा विजय असो. हे देवी, तू सर्वव्यापिनी आहेस, सर्व देवांना प्रसन्नता देणारी आहेस, तिन्ही लोकांना धारण करणारी आहेस. हे देवी, संपूर्ण जग तुझ्या चरणांवर नतमस्तक होतं. तू तुझ्या भक्तांची पालन करता आहेस. तुझा विजय असो देवी, तुझा जय जयकार असो. हे काली, हे कपालिनी, जय कंकालिनी, हे कल्याणमयी, तुला प्रणाम. माझ्या मस्तकाचा स्वीकार करून तू राजा शूद्रकावर प्रसन्न हो. आणि देवीची स्तुती करून वीरवरने पुढच्याच क्षणी स्वतःचे मस्तक
धडा वेगळे केले. रक्ताच्या पुन्हा असंख्य चिरकांड्या उडाल्या. त्या सर्व गोष्टी राजा शूद्रक लपून बघत होता. त्याच्यासमोर काय काय घडतं आहे हे सर्व बघून त्याला प्रचंड धक्का बसला आणि राजा शूद्रक विचारात पडला. माझ्यासाठी या वीरवरने आणि त्याच्या परिवाराने किती मोठा त्याग केला. याआधी मी ना असे कधी बघितले होते ना ऐकले होते. हे सर्व अद्भुत आहे. याच्यासारखा शूर वीर पुरुष संपूर्ण जगात शोधूनही सापडणार नाही. मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याच्या राजासाठी परिवाराचे आणि स्वतःचे प्राण अर्पण केले. जर मी याच्या उपकाराची परतफेड नाही करू शकलो तर मी कसला राजा असल्याचा काय फायदा? मग माझ्यात आणि जनावराच्या आयुष्यात काहीच फरक राहणार नाही. स्वतःशी असा विचार करत राजा शूद्रकने ज्ञानातून त्याची तलवार उपसली आणि देवीच्या भव्य मूर्तीसमोर जाऊन उभा राहिला आणि त्याने देवीला प्रार्थना केली. हे देवी, भगवती, मी तुला शरण जातो आहे. माझा बळी स्वीकार कर आणि माझ्यावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. माझे प्राण घेऊन या साहसी वीरवरला आणि त्याच्या परिवाराला पुनर्जीवित कर. माझा प्राण घेऊन त्यांचे प्राण परत कर. असं म्हणत राजाने जशी आपली तलवार हवेत उचलली तशी आकाशवाणी झाली. थांब राजा, तू असे कोणतेही पाऊल उचलू नकोस. मी तुझ्या निर्णयावर आणि तुझ्या शूरतेवरती प्रसन्न आहे. मी तुला वरदान देते आहे की वीरवर आणि त्याचा परिवार त्वरित जिवंत होतील. तथास्तु. आणि पुढच्याच क्षणी वीरवर आणि त्याचा परिवार पुन्हा जिवंत झाला. ते पुन्हा उठून बसले. हे बघून राजा शूद्रक पुन्हा लपला. त्या सर्वांना जिवंत बघून त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. वीरवर त्याच्या परिवाराला आणि स्वतःला असं जिवंत बघून बुचकळ्यात पडला. त्याने त्याच्या परिवाराला विचारले देखील, तुम्ही आगीत जळून भस्म झाला होतात ना? मग पुन्हा जिवंत कसे काय झालात? आणि तुमच्यानंतर मी सुद्धा स्वतःच्या प्राणांचा त्याग केला होता आणि आता मी सुद्धा जिवंत आहे. मला भ्रम होतोय का देवीने आपल्यावर खरोखर कृपा केलीये आणि आपल्याला पुन्हा जिवंत केले? पिताश्री, आपण खरोखर जिवंत आहोत. हो नाथ, कदाचित देवीने आपल्याला जीवनदान दिले. त्या चौघांनी चंडिका देवीला नमस्कार केला आणि आपल्या परिवारासह वीरवर घरी निघून गेला. आपल्या परिवारासोबत काही क्षण व्यतीत करून तो पुन्हा सिंह दरवाजावर पहारा देण्यासाठी गेला. तोपर्यंत राजा शूद्रक राजमहालात त्याच्या शयनगृहात पोहोचला देखील होता. बाहेर कसली तरी चाहूल लागल्याने राजाने जोरात विचारले, कोण आहे बाहेर? यावर वीरवर म्हणाला, स्वामी, मी आहे, वीरवर. तुमच्या आज्ञेनुसार मी त्या स्त्रीला बघायला गेलो होतो, पण मला बघताच ती स्त्री अदृश्य झाली. तुम्ही निर्धास्तपणे आराम करा, मी आहे बाहेर. आणि वीरवर पुन्हा पहारा देऊ लागला. जे काही झाले होते ते राजा शूद्रकने स्वतः बघितले होते आणि त्याला फार आश्चर्य वाटले की वीरवरने इतका मोठा त्याग केला होता, त्याच्याबरोबर त्याच्या परिवाराने सुद्धा. तरी सुद्धा हा एका शब्दाने त्याचे कौतुक करत नाहीये. स्वतःचे गुणगान गात नाहीये. आपल्या वीरतेचे गुणगान गात नाहीये. त्याने केलेली कृती कधी कोणाला समजणारही नाही अशी माणसं नशिबाने मिळतात. मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशी माणसं माझ्या सेवेत आहेत. राजा शूद्रक खरोखरच स्वतःला भाग्यशाली समजत होता. दुसऱ्या दिवशी
वीरवर जेव्हा राजा शूद्रकाच्या दर्शनासाठी राजदरबारात गेला तेव्हा राजाने त्याच्या वीरतेची गोष्ट राजदरबारात असलेल्या मंत्र्यांना सांगितली आणि ते सुद्धा त्याचा आणि त्याच्या परिवाराचा त्याग बघून अवाक झाले. काहींनी तर आश्चर्याने तोंडात बोटं घातली. राजा शूद्रक त्याच्यावर फार खुश आणि प्रसन्न होता. म्हणून राजा शूद्रकने वीरवराला आणि त्याच्या पुत्राला कर्नाट राज्य देऊन टाकले. त्यानंतर वीरवर आणि त्याचा परिवार त्या राज्यावर आनंदाने राज्य करू लागले. आणि वेताळाने ही अद्भुत गोष्ट संपवली. तो काही क्षण शांत बसला आणि त्याने राजा विक्रमादित्याला विचारले, विक्रम, या सर्वांमध्ये कोण जास्त शूरवीर आहे? बोल 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 विक्रम बोल. तुला उत्तर माहीत असूनही जर तू उत्तर दिले नाहीस तर मी तुझ्या डोक्याची 100 छकले करीन. शेवटी नाईलाजाने राजा विक्रमादित्यने वेताळाला उत्तर दिले. वेताळ, त्या सर्वात शूर तर राजा शूद्रकच आहे. वेताळाने पुन्हा प्रतिप्रश्न केला, विक्रम, सर्वात मोठा वीर वीरवर नव्हता का? त्याचा त्याग सर्वात मोठा नव्हता का? तो सर्वात शूर नव्हता का? असं कसं म्हणतोस तू? त्याने तर राजाच्या कल्याणासाठी स्वतःचे मस्तक धडावेगळे केले. आणि त्याची पत्नी, ती तर गर्भवती असताना देखील तिने तिचा प्राणत्याग केला होता. त्याचा मुलगा सत्यावरने कुठे कमी वीरतेचे काम केले होते? त्याने स्वतःच्या इच्छेने आणि आनंदाने स्वतःचा बळी चंडिकेला दिला होता. तो तर मुलगा होता तरी सुद्धा त्याने हे धाडस केले होते. तो सुद्धा वीरतेचा उत्कृष्ट नमुना नाही आहे का? आणि तरी सुद्धा तू राजा शूद्रकला सर्वात मोठा वीर आणि सर्वात बहादूर समजतो आहेस का? विक्रम, का 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 मला सांग. वेताळचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यावर विक्रमादित्य शांतपणे म्हणाला, वेताळ, वीरवरचा जन्म अशा परिवारात झाला होता ज्यात त्यांच्या स्वामींचे रक्षण करणं हाच त्यांचा धर्म असतो. स्वतःचा प्राण त्याग करूनही स्वामीचे रक्षण करणं हे ते त्यांचं प्रथम कर्तव्य मानतात. वीरवरची पत्नी देखील पतिव्रता होती. तिच्यासाठी तिचा पतीच तिच्यासाठी परमेश्वर होता. पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे हेच तिचे काम. तिला त्याच्या व्यतिरिक्त काहीही दिसत नव्हतं. एक पतिव्रता असल्याने तिने तिचे संपूर्ण जीवन तिच्या पतीसाठी वाहिलेलं होतं. आणि तिचा स्वतःचा मुलगा सत्यवर देखील तिच्यासारखाच होता. साहजिकच आहे, जसे कपड्याचे धागे असतात तसाच कपडा तयार होतो. वीरवरचा तो धर्म होता, ते त्याचे कर्तव्य होते की त्याने राजाच्या प्राणांची रक्षा करावी. पण ज्या सेवकांमुळे राजाची स्वतःची रक्षा होते अशा सेवकांसाठी राजा शूद्रकाने स्वतःचे प्राण त्याग करायला देखील मागे पुढे बघितले नाही. आणि तो स्वतःचे प्राण त्याच्या सेवकासाठी देण्यासाठी सुद्धा तयार झाला होता. म्हणून शेवटी राजाच विशेष होता, महान होता, शूरवीर होता. वा वा विक्रम, वा, अगदी बरोबर बोललास. पण तू बोललास ना, जे करायचं नव्हतं ते तू केलं. तू बोललास आणि हे बघ मी चाललो. आणि वेताळ पुन्हा राजा विक्रमादित्याच्या खांद्यावरून उतरला आणि हवेत उडून पुन्हा त्याच्या शिशवाच्या झाडाच्या फांदीवर लटकला. राजा विक्रमादित्य पुन्हा त्याला पकडायला त्या वृक्षाच्या दिशेने निघाला.